खरं नाही माहिती तुला तब्येत खराब झाली वाटतं. वांग्याच्या भाजीने तब्येत खराब होती का? बटाट्याच्या वांग्याच्या भाजी कसं सोन आहे बरं याचं? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर हे बघा मागं नमस्कार. हे आमची दोन माणसं. आम्ही चाललो आता कामावर. आम्ही काम करणार, पैसे कमवणार आणि कामाचे पैसे कमवून उडू थोडाफार कुठंतरी तिकडं रस्ता भेटेल तिकडं. बाकी काय माहिती उडवायचे पैसे थोडेफार. थोडा पसारा इग्नोर करा, कारण पसारा घरामध्ये होतोच. आता काय करावं पसाऱ्यासाठी काय करावं, कुठं टाकावं पसारा. एक तर लाईट बंद करत नाही म्हणून मम्मीची किरकिर काय सांगावं तुम्हाला. सगळीकडून माझंच मरण होतं कोणीकडे. आणि तुम्हाला सांगतो किती अवघड परिस्थिती आहे. आता सगळं आवर झालंय. आज तर मम्मी आज तर डबा बी नाही. डबा भाजी चपाती केलेली आहे ना. भाजी कायची? बटाट्याची भाजी. हा पण तुम्ही तरी बी दुपारी घरी जेवायला कोण येता बरं? घरी जेवायला कोण येतं दुपारी? मग थोडे बाकीचे काम होतात ना. काय बाकीचे काम? हे डब्बा घेऊन जाते मित्रांनो. डब्बा घेऊन गेल्यानंतर बी ती मम्मी खरी येते परत दुपारी. मग उरलेलं काम करावं लागतं ना रे. बघा अवघड. आता सगळे लाईट बंद व्हायला लागलेत. मला पण आता त्या लाईट बंद होते लाईटच्या दिशेने मला असं बाहेर पडावं लागेल, कारण लॉक बसणार आहे. हा घराला कुलूप लावतो आता आणि मस्तपैकी जातो, कारण आता घरात तुम्हाला माहिती आहे आम्ही तिघच जण आहे. त्यामुळं सध्या तरी तिघच आहे. बाकी व्हिडिओमध्ये दिसणार ते तिघच आहे. हे बघा हे आमच्या बहिणीसाठी आणलेलं आहे, पण आता बहिणीकडे जाणं होत नाही आहे. जायचं तिकडं घेऊन इडली पात्र आहे का नाही. सगळ्या गोष्टी चेक केल्या घेतल्या बरोबर. असं वाटतं गावाला चाललो मी आहे की नाही. ब्लॉगमध्ये असं वाटतं की मी गावाला चाललो आहे की नाही. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. बाकी काहीच विषय घेत नाही मी आता. सगळं चार्जर सगळं ओके आलं आहे. बॅग चेक करत होतो मी. आणि आता आपला गॉगल कुठे हां आपला गॉगल. चलो टोपी चेक, चष्मा चेक, गॉगल चेक, निघले आम्ही कामावर. चला. आता व्हिडिओ पोस्ट झाला नाही कारण माझ्या लक्षातच नव्हतं राहिलं व्हिडिओ अपलोड करायचा. मी डायरेक्ट माझ्या कामामध्ये जे गुंग झालो. माझ्या पाठीमागं आज तुम्हाला सांगतो एवढे कामं लागलेले की मीच असा पागल झाल्यासारखं झालो. मला सुधारत नाही काय करावं काय नाही. आणि त्या व्हिडिओचा मुद्दा मला बोलायचा होता. व्हिडिओमध्ये जरा पुढे बोलणार आहे मी काहीतरी विषयावर की तुम्हाला बोलेल, कारण आता लाईट गेली इथं आणि अचानक भयानक मध्ये पाऊस येऊ राहिला. एवढा पाऊस पडून राहिला मित्रांनो, तुम्हाला सांगतो एवढा पाऊस पडून राहिला. तुम्हाला पाऊस दाखवतो मी किती पाऊस पडून राहिलं. सॉरी माझी जीप जरा स्लिप मारते, पण पाऊस एवढा पडून राहिला. हे आता तुम्हाला म्हणतो हे उजेड जे येऊ राहिला. तुम्ही म्हणसान लाईट गेलेली. आता तुम्ही म्हणसान लाईट गेलेली आहे, पण तू व्हिडिओमध्ये क्लिअर कसं दिसू राहिला. तर मी जुगाड काय केलं हे बघा अपने पास लैपटॉप. तो लैपटॉप का उजेड अपने ऊपर पड़ रहा है. अभी तो और हो गया उजेड. हाँ अरे फुल झालं एवढं फुल आहे आता एवढं फुल आहे. याच्यापेक्षा जास्त उजेड होऊ शकत नाही. आणि मस्तपैकी दुकानात बसलो, थंड हवाची हवा खातोय. मम्मी आहे, मी आहे, पप्पा आहे. शिवानी तर गावाला गेली तुम्हाला माहिती आहे. पण आता ती गावाला गेली, अचानक गेली. त्या मुद्द्यावरती मी तुम्हाला बोलणार आहे पुढं, पण आताच नाही. थोडा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला माहीत पडेल. मला काहीतरी विषय बोलायचे, इम्पॉर्टंट विषय आहेत ते मला बोलायचे आहेत, पण ते आता बोलणार नाही. आणि मला ते आज व्हिडिओ नाही येण्याचं कारण तुम्हाला सांगतो. सकाळी आपला व्हिडिओ रोज सकाळी 12:30 वाजता येईल, पण आज व्हिडिओ ह्यामुळे नाही पडला. तीच गोष्ट तुम्हाला सांगितली मी आधी की माझ्या कामामुळे मला काही सुधारणार नाही. आता बी कामच चालू आहे. लाईट गेली आता त्याच्यात, आणि त्यात आता पाऊस चालू आहे. पाऊस दाखवतो. चला आता पाऊस दाखवतो तुम्हाला. बाप भयानक विजेचं काम चालू तिकडे. फूड प्लाझा बघा तिकडे. काम चालू आहे. मी असं पत्रिकेचं काम चालू आहे माझ्या मागं. त्यामुळे आज व्हिडिओचं मला सकाळी लक्षातच नाही राहिलं. टाईम निघून गेल्यानंतर मी काही व्हिडिओ टाकत नाही मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे. मला आता पाऊस दाखवत तुम्हाला. वा पिझ्झाच चमकायला डायरेक्ट. तिकडे पाणी आलं बघ बरं लॅपटॉपवर.
नाही माहिती, सतत नाही. अरे पाणी यायला लागलं शटर मधून खालून. तू समजत हे बघ नाही. हे बघा पूर्ण रोड भिजलेला आहे. हे हे काय पावसाचा दिवस आहे, कसं करणार? रोजचं पावसानं. कोणाला फोन करू मला पावसा पाण्याचं कोणाला फोन करू पप्पाची काय म्हणली बघ पावसाला फोन कर. हे बघा हे कसे अंधारामध्ये मोबाईल घेऊन बसले. ते लाईट बंद करा ना ती. पप्पा ते लाईट बंद करा म्हणते चार्जिंग वाचवा. आणि मी पण मोबाईल तिकडं बघ बाहेर किती अंधार पडलाय. सगळा अंधार पडलाय तरी बी आपलं लॅपटॉप त्यामुळे काही टेन्शन नाही. बंद कर एखादी वीज येईल खाली इकडं. खतरनाक पाऊस पडा. हे काय पावसाळा ना उन्हाळा कोणत्या ऋतूमध्ये कधी पाऊस पडायला. मित्र अरे बाप गाडी घासली तिथं खपकन आवाज आला. वडा तर काय एवढे. तर मित्रांनो आता व्हिडिओ मी बंद करतो. आता घरी जाऊन व्हिडिओ काढून डायरेक्ट तुम्हाला पाऊस दाखवायचा म्हणून आलो तुम्ही. आता जर वरून इथून पाणी जर पडलं इथून पाणी येतंय बघा पाणी येतंय. हे बघा पाणी येतंय. आमच्या दुकानात असा प्रॉब्लेम होतोय बघा शटरमधनं पाणी येतंय. हे जर पाणी माझ्या लॅपटॉपवर पडलं तर प्रॉब्लेम होऊन जाईल. आता मला लॅपटॉप उचलू द्या मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. आणि तिथून त्या गड्ड्यापासून पावसामध्ये वाचून राहावा. आता पावसा पाण्याची दिवस चालू झाली परत एकदा. त्या गड्ड्यापासून वाचून राहावा सांगालो मित्रांनो. जे जालन्यातले असेल त्यांनी गड्डे बघून हा रोड क्रॉस करा. झोपच येते का दुकानात गेल्यानंतर. दुकानात गेलं कामच नाही करत नाही झोपच घेते. तू आता काय म्हणली तर मग तुम्ही उशीर करायला ना दुकानात जायला रोजही उशीर. सहाला मला म्हणजे तेच समजत नाही. ऊन पडलं मग मला नंबर नाही मारा वाटत. तुम्हाला चांगलं म्हणलं आपण एसी लावून घेऊ दुकानामध्ये चेअरसाठी. एसी लाव नाही तर एसीत जाऊन बसाव. त्याने मला हे करायची. काय म्हणतो तू. काय म्हणतो मी मला तेच कळत नाही धोरण तिचं. नमस्कार. नमस्कार आता बघा नमस्कार चालू केलं तिने. मी कॅमेरा चालू केलं होतं. माझं तुम्हाला तर माहिती का त्याच्यामध्ये तो असं विषय माझ्याकडे काय आमचं चालू केलं मोबाईल तिने चालू केलं. की आता तुम्ही सांगा सकाळचे वाजलेत 8:30 वाजलेत आणि तिचं म्हणणं काय आहे की सकाळी 7 वाजता दुकानात जाऊन बस. 7 दुकानात कशी एवढ्या लवकर दुकान उघडून काय करायचं बरं. मग सकाळी 7 वाजेपर्यंत सकाळी 7ला दुकान उघडायचं परत रात्री 10ला बंद करायचं. टाइम पाहिजे नाही ठराविक टाइम पाहिजे का 8, 10, 9 तर काहीतरी म्हणजे मी 9च्या सकाळी नंतर. उठून काय फायदा. मी सकाळी भाजी केली पोळ्या केल्या शेंगदाण्याची चटणी केली पण तुम्ही लोक उठतच नाही लवकर. मला सांगा बाबा आता सकाळी आपण दुकान 9:30, 10ला उघडलं तर जे ज्या टायमिंगला आपल्या बरोबर म्हणजे रेग्युलर नंतर कस्टमर. मला कंटाळा येतो काम करायचा. अरे गिरायक यायच्या टायमाला तर उघडलं ना मग काम सुरू करतो नंतर वाटतं का दुपारून परत आहे आम्हाला काम नाही करू वाटत रे बाबा. तुम्हाला- सकाळी ऊस एकदा हे झालं ना तर मग हे होत नाही परत. आता परत एक एनर्जी कपडे येत पडले नाही. तुझे धुवायचे. पुढे कपडे टाकले भिजायला मग. तिथं हात कशी करते मग तिकडे कपडे पडले. नवी साडी सकाळी नाही. ते पसारा पडलाय सगळा तिकडे. नवे कपडे ते. ही साडी माहिती ना तुला ते? हा आणि एकदा असे साड्या ठेवलेत कपडे वगैरे असे ठेवले. जाऊ दे. बॅग व्यवस्थित ठेवली नाही. तुला आवडते का भाजी. मी भाजी 2 मिक्स भाजी करून ठेवली. मला ती भाजी बिलकुल आवडत नाही. आता तुझ्या हाताने बनवून माझ्या हाताने बनवून खाय म्हणजे मी जाईन बाहेर खायला. बाहेर खावा नाही तर जावा तिकडं. बाहेर खायला सांगितलं जाईन नाही. मी. आपलं हॉटेल आपलं वांगे बटाटे मी त्याला काय जे म्हणलं, आवडते खाली. तुम्हाला वांगे आवडतं त्याला बटाटा आवडतं. दोघांची आवडत 2-2 बटाटे कापले 2 वांगे कापले आणि मग वांगे बटाटे बाबा लग्ना बिग्नात खातेच लोक. हे काय आहे बरं अरे घरामध्ये तुम्हाला वांगे मी बटाटे. खाते, वांगे खाते एक तर त्याला. वांग्याचीच भाजी करायची नाही तर बटाटी भाजी करायची. मग ते वांगे खाते तू बटाटा खा. अवघड थांबतोय मला. मग असं त्यांना वांगे साईडला ठेवायचं तू बटाटा खाऊन घ्यायचं. पण मला नाही आवडत ना ते. खायचं तसंच काय नाही होत. आज तू मुद्दाम करते का बरं मग. दुकानात काम आहे दीपक मग मी केलं तसं. काय म्हणजे माझ्या पाठी काम नाही करू बाबा. मी काल दुपारी माहिती किती वाजता दुपारी 4 वाजता जेवण केलं मी. मग तुला टाइम काय टेबल काय करू? आहे का त्या पावसाचा मला काही मिळ सापडत रोज नाही. मसाल्याच्या भाज्या कशा करायच्या वर्धेराज पप्पा. रोज मसाला. अरे मसाल्याची भाजीचा विषय नाही चालला. मग अरे फ्लेवरचा विषय चालला. वांगण बटाटे मिक्स करायचं कशाला. तर मग पप्पाला वांग आवडते आणि तुला बटाटा आवडते. पण तुला माहिती मी वांग खात नाही. मग मला माहिती वांग खात नाही म्हणून बटाटा टाकलं ना त्याच्यात. वांग मिक्स झालं ना त्याच्यामध्ये आता. मग त्याला काय होतं एवढं तेवढं. मग वांग मिक्स झालं पण त्याच्यामध्ये आता. तर तुम्ही सांगा बरं कशी दोन्ही मिक्स भाजी चांगली नाही लागत.
विचार युट्यूब फॅमिलीला विचार आपल्या बटाट्याची वांग्याची भाजी किती भारी लय लागते. अवघड काय आहे मित्रांनो, काय करावं काय नाही मला काही समजलं नाही. आता दोन भाजीचं कुठाना हे सगळे खातेत वांग्याची मी बटाटे भाजी, पण मला ही वांग्यान बटाटे बिलकुल आवडत नाही. लय अवघड काम आहे. कसं करावं काय की मुद्दाम केल्यासारखं करते तू म्हणून. तू दुसरं खा ना, आता गाडी येईल टमाटे घे, भाजी टमाटे चटणी कर, म्हणजे मी घरात काम करीत बसतो आता. थोडा वेळ कर आणि मग घे, मग आणून तू. मी घरात आता कांदे टमाटे कापीत बसतो. मीठ घ्यायचं का आपल्याला काय डबा? का मी डबा भरलाय, तू तुझं बघ तुला काय खायचं त्याला. म्हणजे मी माझं भाऊ तू तुझं म्हणजे आता तुला जे आवडते ती भाजी मला ये, मग भाजी घे, टमाटे टाकव, चटणी कर, खा आणि मग घे. तिचं म्हणणं सरळ तू तुझं बघ. काय आता तुम्हाला कसं तू तुझं तू 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 बघ तू तो करीत बैस, म्हणजे तू आम्हाला सांगू नको. म्हणजे तिने म्हणली मुद्दा म्हणून भाजी तीन 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 वाटी. तिकडे कशाला लक्ष निघतं टेन्शनकडे. बरं आता भाजी तर बनवलं काय तर चाललंय खावं ना तुझं? बरं, काय होतंय. आता बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी, आपलं नाही, खावं. मी माझं काम करतो ते पितांबरीचं जाऊ तिकडं. मला माझं काम मरणाचं पडले, मला काहीच सुधारत नाही. त्यामुळं काल व्हिडिओ बी नाही पडला माहिती का. माझ्या टाइम एकदा माझ्या लक्षात बरं, हुकला ना. याला मसाल्याची भाजी केली ती जमते. तुम्हाला माहिती माझा टाइम एकदा व्हिडिओचा हुकला ना, तर मग व्हिडिओ अपलोड पोस्टच करीत नाही माहिती का. मग कामामुळे ते काम आवरत नाही. त्या कामाचे धाकण मी सकाळी 4 वाजता सुटली तरी 4 वाजता उठली ती म्हणजे 7 वाजता दुकान उघडा, 6 वाजता. मग यांनी झोपले परत सात. एक ठराविक टाइम असतो ना दुकानाचा, की बाबा ह्या टाइमला दुकान उघडायचं, त्या टाइमला. एक तर रात्री पाऊस पडतो, मला तर ऊन लागत. नंबर मार हात दुखत आहे तुला काय. तुला म्हणलं मी पाहिले त्याचं सोल्युशन काढले त्याचं. बघू जर झालं पॉसिबिलिटी करू ते धिंगाणा जे होईल ते होईल. नाही. मग बघू आपण काहीतरी पैसा डोकं लागतो लावायचं. कोणत्या गोष्टीला. पैसाच करायचा आपल्याला घ्यायचा. काय बाजूचं ATM पडायचं काय तेव्हा पैसा लागतो. ATM तर काय करायचं, काय कमवू शकत नाही का. कष्ट करता तर पैसे काय करायचं. कष्ट काम करता तर काम- पैसे काय करता मग. सांगा त्याला, मोठ्या मालकाला सांगा. सांगा ना तुमच्या ती जवळ. कशी विषय बदली ती पाहिजे का बाबा. तिच्या भाजीवर विषय आला तर तिने कसा विषय बदलेला पाहिला का. तिला वाटतं भाजीचं भाजी साठवून जाईल. मी भाजी खाणार नाही, पहिली गोष्ट ती भाजी तू बघ. पनीर आण बाबा. कारण तू तो मुद्दा म्हणून ती भाजी बनवली मम्मी, मला खरंच मूड खराब झाला सकाळ सकाळ. तुम्हाला आवड- एक तर रात्रीचा पाऊस पडतो यार, एक तर वातावरणच खरं नाही माहिती. तुला तब्येत खराब झाली असं वाटतं. वांग्याच्या भाजीने तब्येत खराब होती का. मग. बटाट्याच्या आणि वांग्याच्या भाजी कसं सोन आहे बरं याचं? त्याला नाही आवडत. दोन्ही मिक्स भाज्यात काय, बटाटा असं बाजूला मसाल्यामध्ये बटाटा घ्यायचं आणि ते बटाटा पण घ्यायचं. बरं ठीक आहे, चला बघू. मी मग बनवून खातो मित्रांनो. आता सरळ मी काय करणार आहे, मी माझ्या हातानेच बनवून खाणार आहे घरामध्ये. मला मी आता कोणी बनलेलं खाणार नाही डायरेक्ट. कोणी म्हणजे मम्मीने बनलेलं खाणार नाही, अजून कोणी बनलं तरी खाणार नाही. मी माझ्या हाताने बनणार आणि खाणार नाही. मी आता ह्यो नियम पाळला. ओके चला आता निघालो मी दुकानाच्या दिशेने, कारण आता वाजलेच 9. आता चालू दुकानाकडे. बाय बाय. आज माझ्या आवडतीची न आवडतीची भाजी बनवून मला उपाशीच मारायची बारी आली मित्रांनो. काय सांगावं, लय अवघड झालं मला. आता एक काम करणार आहे, बघतो आता बाहेर जातो, काहीतरी नाश्ता पण पाण्याचा बंदोबस्त करतो आणि परत एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला भेटतो. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला आपल्या विसरू नका. लवकरात लवकर आपले 1 लाख लवकर झाले पाहिजे असं माझी इच्छा आहे. बघू आता कधीपर्यंत होते, काय होते काय नाही. आणि भेटूया लवकर. या अवकाळी पावसाने सगळं वातावरण खराब करून टाकलं, त्याच्यामुळं तब्येत वगैरे पण बिघडल्या सगळ्यांच्या. आणि संभाजीनगरला तर गारा पाडले मित्रांनो. ज्या आता संभाजीनगर म्हणून बघत असतील व्हिडिओ त्यांना तर माहिती आहे. तुमच्या इकडे पाऊस पडला का नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मम्मी आता पुढं भाजी घ्यायला गेलेली आहे, आता भाजी चेंज होणार आहे. तर बघू आता काय होतं तर. आणि बाकी काहीच म्हणणार नाही. आता मी आज काम जरा सुरू आहे, इकडे पप्पाचं काम सुरू आहे बघा. लय पसारा पडलाय आमचं बघा, लय पसारा पडलाय. आता भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. मस्त राहा. थोडा आळस आलाय पण ठीक आहे, कारण आता नाश्ता नाही केला त्यामुळे एनर्जी नाही अंगामध्ये. बघू आता जाऊ थोडं खातो काहीतरी आणि आता काम माझं कंप्लीट करतो. बाहेर आता मार्केटचं काम आहे, आता मार्केटला जातो आणि मग भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. लाईक करा, शेअर करा. बाय बाय.